कुरुंदवाडमध्ये आंदोलन अंकुशची प्रेस. पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने इचलकरंजी प्रांत कार्यालयामध्ये होणाऱ्या 27 तारखेच्या सुनावणीत निर्णय न घेतल्यास इचलकरंजी शहराला शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रोखून कार्यालयातच 1 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चिडमुंगे यांनी कुरुंदवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला. दरम्यान आमदार खासदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वास बालीघाटे यांनी केले आहे. आंदोलन अंकुश आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटनांवर कारवाई होऊन प्रदूषण रोखले जावे यासाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टाकवडे येथील काळ्या ओढ्याचा प्रवाह रोखण्यासाठी भराव टाकून तो अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. तरी देखील दूषित पाणी पंचगंगेत मिसळून प्रदूषण वाढत आहे. तरी याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आंदोलन अंकुशच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनाजी चिडमुंगे यांनी पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने इचलकरंजी प्रांत कार्यालयामध्ये होणाऱ्या 27 तारखेच्या सुनावणीत निर्णय न घेतल्यास इचलकरंजी शहराला शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रोखून कार्यालयातच 1 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी राजू आवळे, राकेश जगदाळे, विश्वास बालीघाटे, सुनील कुरुंदवाडे, अभय पाटुकले यांनी पंचगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांचे पिण्याचे पाणी, शेती, जनावरांचे पाणी, मासेमारी तसेच एकूणच पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तरी या आंदोलनात लोकप्रतिनिधी म्हणून खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, अभय पाटुकले, बंडू बरगाले, अयूब पट्टेकरी, एकनाथ माने आदी उपस्थित होते. मासे तर अगदी मरून चालले सगळे. मासे बघायला तर सगळे वरच आहेत मासूक मराठी. अशी माणसं मारायला देखील आता वेळ लागणार नाही माणसं मारायला. त्यामुळं या नदीकाठच्या लोकांनी आता जाग होऊन या झोपलेल्या प्रशासनाला, प्रांत असतील, जिल्हाधिकारी असतील, या तालुक्याचे आमदार असतील किंवा त्या इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार असतील, ह्याला आत्ताची वेळ आहे त्यांना जागेवर आणण्याची. आणि जे झोपेचं सुख यांनी जे घेतलेत, झोपवलेला उठवता येते पण झोपेचं सुख घेतलेलं उठवता येत नाही, अशी या परिस्थिती या लोकप्रतिनिधी इथं झालेली आहे. त्यामुळं माणसं जसं मारली तसं माणसं मरतील. म्हणून आज काळाची गरज आहे की या जवळजवळ 15 जी खेडे आहेत आपली, जी गावं आहेत 15 गावं, याची जवळजवळ 4-5 शहर आहेत. का नाही माणसं आम्ही काय जनावर आहे काय? अहो, जनावर पुढे जर बारकी पाण्याची ठेवली तर जनावर देखील पाणी पिणं झालंय. एवढी परिस्थिती वाईट झाली. जर तुम्हाला माणसाला माणसाची जर कळकळी नाही तर मग काय अर्थ आहे त्याला? आणि मग तुम्ही दुसरापणा का करावा? ती माणसं आहेत, आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही, पण तुम्ही आमच्यातलं पाणी स्वच्छ न्यायचं. लाखो लिटर पाणी तुम्ही नेताय आमच्या कृष्णेकडनं, त्याच्याबद्दल आमचं काय मत नाही. पण तुम्ही जी काय नदी घाण करलाय पंचगंगा, त्याच्यावर तुम्ही काय करणार ते सांगा अगोदर. तुमच्या जवळजवळ 22 ते 25 फुटचं पाणी, किती मात्र पाणी स्वच्छ आमच्या कुरुंदवाडमधून कुरुंदवाड हद्दीमधून पाणी नेतात. ते पाणी हिंदी स्वच्छ पाणी पितात आणि आम्हाला ते सगळं प्रोसेसचं आणि इतर पाणी ते घाण पाणी प्यायला देतात. त्यामुळे कॅन्सरसारखे रुग्ण किती तर रुग्ण मृत्यूशी झुंजले आहे. तसे जनावर अनेक जनावरे दगावलेले आहेत, माणसं दगावलेले आहेत. असा प्रकार किती दिवस करायचा आणि आम्ही आंदोलन किती दिवस करायची आहे? आणि लोकप्रतिनिधीचं काम नाही काय याचं? आवाज संसदेत आणि त्या विधानसभेमध्ये आवाज उठवायचा आहे त्यांनी नुसतंच राजकारण करत बसायचं नाही. ह्या गोष्टीकडे पण लक्ष घ्यायचं आहे. नुसतंच प्रगती आणि नुसतंच हे केला, विकास केला. विकास करायचा झाला तर मला एकच सांगायचं, विकास करायचा झाला तर पहिला आमची पंचगंगा नदी स्वच्छ करा, पंचगंगा नदी स्वच्छ करा. यासाठी तुम्ही उपाययोजना करा. यासाठी उपाययोजना केला तर म्हणजे लोकांचे जे कॅन्सरसारखे रोग होणार नाही. आणि असा जर प्रकार जर वारंवार होत असता तर मागं पुढे आम्ही या लोकांच्या पण विरोधात जायला घेणार नाही. पाणी तर आम्ही बंदच करू, त्याचा काही विषय नाही, मात्र आमदार खासदारांना मग फिरू देणार नाही. हे आज आम्ही आजच्या ह्याला बैठकीला बोलतो. अधिकारी असतील त्यांना जाऊन प्रत्येक ठिकाणी घेराव घालून
आपण अडवणूक केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार आता नाही. आमदारच्या घरामध्ये आता प्रत्यक्ष जमिनीवरची लढाई लढायची वेळ आलेली आहे. अशापैकी ह्यो जर प्रकार होत असेल तर आता इथून पुढच्या काळात आंदोलन अतिशय तीव्र आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं करून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. मध्ये भाग घेतला पाहिजे. जसं कोल्हापूरला पूर्वी जयंती नदी होती ती आता जयंती नालावर म्हटल्या. आपण जर जनतेने आपण जर दुर्लक्ष केलं तर गांभीर्याने जर घेतलं नाही तर भविष्यात पंचगंगा नदी होती अशी म्हणाल आपल्या मागच्या पिढी पुढच्या पिढीला सांगावं लागेल. त्यामुळे माझ्या जनतेला कळकळीचं आव्हान आहे की आपण यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि इथल्या लोकप्रतिनिधींना देखील अगदी जाहीर आव्हान आहे की त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन की यामध्ये पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात आपण संबंधित खात्याला आव्हान देऊन त्यामध्ये नदी प्रदूषण व्हावं, जेणेकरून आपण या शिरोळ तालुक्यामध्ये बघतो की कॅन्सरचा प्रभाव अतिशय आहे की त्याचं मुख्य कारण कुठलं आहे याचा देखील शोध आणि संशोधन होणं गरजेचं आहे. त्यामुळं यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी जनतेने सहभाग घेऊन यामध्ये हा आंदोलन यशस्वी करा. तुमचे आमदार तुम्ही म्हणजे का सोबत येते तुमच्या तुम्ही उत्तर द्यायचं तुम्ही नाही विकास तुम्ही नाही. आता ते यायला पाहिजे ह्याबद्दल आम्ही सुद्धा म्हणजे यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायलाच पाहिजे. घेत नाहीत असं पण नाही, त्यांचे कार्यकर्ते आहेत एक तारखेला येतील दिलंय. त्यानंतर त्यांची मानसिकता व्हायला लागली की आता आम्हाला ते बंद करावं लागेल म्हणून. मग गेल्या 7-8 महिन्यामध्ये जर रिपोर्ट त्यांचे जर चुकीचे आले असतील, फेल गेलेले असतील तर हे पूर्वीच प्लांट बंद व्हायला पाहिजे. आणि CETP बंद याचा अर्थ त्या CETPला जे जे प्लांट जोडलेले आहेत प्रोसेसचे किंवा त्यांचे डाईचे ब्लिचिंगचे हे सगळे ऑटोमॅटिक त्यांना बंद करावे लागतील. जोपर्यंत ते रिझल्ट व्यवस्थित येत नाही तोपर्यंत त्यांना ते प्लॅन चालू करता येणार नाही. ही मानसिकता त्यांची आहे. परवाच्या आमच्या 27 तारखेच्या बैठकीमध्ये सुनावणीमध्ये ते सगळे रिपोर्ट आम्ही हजर करणार आहे आणि त्या दिवशी आम्हाला प्रांताने यामध्ये म्हणलेलं आहे तुमचं काय असेल ते म्हणणं घेऊन या, तुमचे काय असेल ते पुरावे घेऊन या. आम्ही ते आता पुरावे आणलेलेच आहेत. त्या दिवशी प्रांताने हे जर फेल गेलं असेल तर त्या दिवशी या प्लॅन्टला कुलूप घालायला पाहिजे आणि तातडीनं हे बंद करायला पाहिजे. आणि इचलकरंजी महानगरपालिकेचा जो STP प्रकल्प आहे त्याचे सुद्धा पेमेंट सगळे रिझल्ट आहेत, पाण्याचे रिपोर्ट आहेत ते सुद्धा खराब आहेत. मग आता हे पाणी आता काय करणार आहे? हा सुद्धा प्रकल्प खरं तर आता कायद्यानं बंद करावा लागेल त्यांना. जर तुमचा प्रकल्प कार्यान्वित होऊन सुद्धा जर पाणी प्रदूषित येत असेल बाहेर पडणार